नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जे मागच्या काही दिवसांपासून मी सगळं सांगत होतो की शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका, खूप जास्त वाचलं काय आणि कमी वाचलं काय जास्त फरक पडत नाही. मागच्या काही वर्षांमध्ये, काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आपण जो अभ्यास केलेला असतो तो जास्त आपल्याला फायद्याचा असतो. आणि तसाच काहीसा पेपर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला की पेपरमध्ये एक्झॅक्टली बऱ्याच गोष्टी माहिती नसतात, पण ओव्हरऑल आपला अंडरस्टँडिंग, ओव्हरऑल आपला अभ्यास आणि ओव्हरऑल आपला अप्रोच जो असतो तो अशा पेपरमध्ये आपल्याला जास्त फायद्याचा ठरतो. तर इन जनरल पेपर कसा होता तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. तत्पूर्वी थोड्याशा गोष्टी मी क्लिअर करेल. मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी, आज जो बनवला होता, की थोडासा मला एक पॅटर्न शिफ्ट त्या ठिकाणी दिसतोय. पॅटर्न शिफ्ट म्हणजे पॅटर्न चेंज नाहीये, एरियाज जे आहेत जिथून प्रश्न कायम येत असतात ते थोडेसे एरियाज आपल्याला शिफ्ट झालेले बघायला मिळतात. त्यातल्या सायन्समध्ये पण एक दोन न्यूमरिकल जे आहेत, आतापर्यंत अशा पद्धतीचे न्यूमरिकल त्यांनी विचारलं नव्हतं. रेजिस्टन्सचा जो आहे तो म्हणजे डायग्रॅमॅटिकली वगैरे तो बघता येईल. किंवा सायन्समध्ये जे ट्रेडिशनल वेनं प्रश्न विचारतात तसे प्रश्न कमी झालेले आपल्याला बघायला मिळतात, कम्प्लिटली चेंज झालेला नाहीये. करंट अफेअर्स मागच्या वेळेसपेक्षा थोडासा कम्पॅरेटिव्हली त्या मानानं जर बघितलं तर मॉडरेट आहे, पण त्याच्यामध्ये पण एरियाज जे आहेत, म्हणजे जसं आपण करंट मंत्रामधून तर मॅक्झिमम क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर होतात. मी फक्त 10चं प्रॉमिस केलं होतं, मला वाटतं त्यापेक्षा जास्त असतील. आणि काल जो काय आपण एक 100 इम्पॉर्टंट करंट मॅरेथॉन, त्यातून 3 ते 4 प्रश्न, म्हणजे 2 तासात 3 ते 4 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येतात. आणि तो जो कॉन्फिडन्स असतो पेपरमध्ये की इंडस सतलज कुठल्या कुठल्या रिव्हर आहेत, अरे हा मला बघायला मिळालं. भूषण गवईंच्या बाबतीमध्ये अरे हे मला बघायला मिळालं, कालच बघितलं होतं मी. असे कित्येक प्रश्न करंटचे आपण काल डिस्कस केल्यामधून आले होते. आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी करंट मंत्रामध्ये आपण डिटेलमध्ये दिलेल्या होत्या. इव्हन इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट, सप्टेंबरचं करंटचं जे मॅगझिन होतं त्यातल्या त्या गोष्टी, त्यातून डायरेक्टली तो प्रश्न सॉल्व्ह होत होता. म्हणजे असे बरेचसे प्रश्न बघितले आपण. पण एक ओव्हरऑल थोडंसं ट्रेडिशनल वेच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट चांगली झाली, ग्रुप सी मेन्स मध्ये जसे खूप जुने प्रश्न 18चा वगैरे विचारला होता, तसा याच्यामध्ये खूप जुने प्रश्न आपल्याला बघायला मिळाले नाही. जे करंट मंत्र आपण 15 महिन्यांचं बनवलंय, तर त्या 15 महिन्यांमध्येच आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन्स त्या ठिकाणी सापडतात आणि त्यातून कव्हर होतात. त्यामुळे खूप जुनं पण आपल्याला करंट करण्याची गरज या ठिकाणी भासलेली नाहीये. हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये अजून की कोणीतरी असा पेपर काढला, थोडा रॅन्डम पेपर काढला, म्हणजे बॅलन्स दिसत नाहीये. एन्शियंट, मिडायवल आणि मॉडर्न, आणि त्यातल्यात महाराष्ट्राचा इतिहास, याच्या बाबतीमध्ये बघितलं थोडं रँडमायझेशन आपल्याला झालेलं बघायला मिळतं. की एरियाज पण शिफ्ट झालेत पुस्तकांवर किंवा कोण याच्यावर काय, अशा पद्धतीनं जे काय प्रश्न थोडेसे बघूयात आपण. जस्ट आन्सर्स डिस्कस करणार नाही आपण, फक्त एक तुम्हाला ओव्हरऑल पेपरची एक झलक यावी म्हणून आपण त्या ठिकाणी बघूयात की कशा पद्धतीनं आपल्याला पेपर बघायला मिळतो. बघा, आता इथं जर बघितलं आपण, आता हे तर सोडून आहे, बऱ्यापैकी भारतीय संसदच्या बाबतीमध्ये असं एखादं एक्सपेक्टेड होतंच की जे येईल वगैरे. इथं जातीभेद विवेक सार, आता कंबाईनच्या पोरांना बऱ्यापैकी हिस्ट्रीच्या गोष्टी येत होत्या किंवा माहिती होत्या. आता हा जो प्रश्न आहे की हा प्रश्न तुम्हाला डायरेक्टली आपण एक्सपेक्टेड याच्या एरियातला नव्हता, पण तो पण आपल्याला कॉमन सेन्स आणि अप्रोचनं सुटतच होता. विधवा ओपन, आता हा थोडासा अजून एक थोडासा काय म्हणतात वेगळ्या पद्धतीनं जर बघितलं आपण. इव्हन आता हा सोपा होता, मॉर्लेमिंटोचा विदर्भ, दुसरा जो गोष्ट आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतं. किंवा हा कोल्हटकरांचा प्रश्न आहे, तर हा कोल्हटकरांचा एक्सपेक्टेड नव्हता, असा पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. आता इथे युजली आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की राजा जो आहे त्याचा संस्थापक कुठला आहे त्यातलं एक स्टेटमेंट आहे, आणि हा एक्सपेक्टेड होता की या एरियामधून आपल्याला याच्या आधी पण प्रश्न, इथेही बघा आपल्याला कृष्णदेवराय एक्सपेक्टेडच होता. मागच्या वेळेस प्रश्न नव्हता, मागच्या वेळेस देवराया 2 उत्तर होतं, यावेळेस कृष्णदेवरायामध्ये ऑटो मॅन्युअल करा ते. तर ते कृष्णदेवराया जे आहेत, तर तिथं आपण काय बघितलं होतं की मागच्या वेळेस उत्तर नव्हतं, ह्यावेळेस त्यांच्यावर प्रश्न विचारला, हा पण एक्सपेक्टेड एरियामधला प्रश्न होता. आता हे पण आहे, हा एक्सपेक्टेड, म्हणजे आतापर्यंत असे प्रश्न विचारलेले आहेत. इथं थोडासा काहीतरी मला असं वाटतं न्याय व्यवस्थेवरचा प्रश्न, थोडासा डेप्थ मध्ये प्रश्न त्या ठिकाणी गेलेला आहे, पण इथेही तुम्हाला स्कोप होता इटायमॉलॉजी अप्रोचचा, त्याच्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवता आला असता. डिटेल आपण नंतर बघूया, रात्री आपल्याला ती आन्सर की वगैरे डिस्कस करायचीच आहे. तत्पूर्वी फक्त एवढं लक्षात घ्या, हा एरिया शिफ्ट झालेला आहे, थोडा डेप्थ मध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. चित्तरंजन दास यांच्याबद्दल हा एक्सपेक्टेडच होता, म्हणजे रेग्युलर याच्यामधला. इथे पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया किंवा महाराष्ट्राच्या हैदराबाद मुक्ती संग्राम असेल किंवा बाबतीमध्ये असेल, तो एरिया होताच. आता इथं जर बघितलं आपण जिओग्राफीमध्ये, वाटतं जिओग्राफी बऱ्यापैकी इझी, मॉडरेट टू इझी आपल्याला म्हणता येईल जिओग्राफीच्या बाबतीमध्ये. आता विषय काय होतो एक सगळ्यात महत्वाचा,
बरेच जण जे एसी मध्ये बसून पेपरचं विश्लेषण करतात ना, त्यांना सगळा पेपर सोपा वाटायला लागतो, कारण त्यांनी पेपर सोडवलेला नसतो. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाताना 2 मध्ये तुम्ही कन्फ्युजन असता, 50-50 पर्यंत जाता, तेव्हा कळतं की खरंच यार पेपरमध्ये विचार करावा लागत होता, 50-50 पर्यंत चालू होतो, ऍक्युरेट उत्तरापर्यंत जाता येत नव्हतं. या सगळ्या अनुषंगानं तुम्हाला ती गोष्ट त्या ठिकाणी. आता इथं जर बघितलं आपण टॉपिक ऑफ कॅन्सर, युपीएससी साठी खूप जणांनी चांगली तयारी करून ठेवलेला प्रश्न एक्सपेक्टेड होता तो युपीएससी साठी. एमपीएससी मध्ये असे प्रश्न जास्त विचारत नाहीत. बायोस्फिअर रिझर्व्ह आणि इस्टॅब्लिशमेंट इयर आतापर्यंत विचारलं नव्हतं, स्टेट विचारलं होतं, कुठे आहे, त्यातल्यात प्राणी वगैरे विचारलं होतं, म्हणजे तिथले आपले फ्लोरा फौना जो आहे किंवा अॅनिमल्स वगैरे आहेत कशासाठी आहे ते विचारलं होतं, पण इयर मग एक्सपेक्टेड नव्हतं. पण इथे आपल्याला थोडंसं बेसिक एनसीईआरटीचा अभ्यास असेल तर ते आपले येऊ शकत होतं. इथे थोडीशी हिंट त्या ठिकाणी आपल्याला मिळाली होती, ज्यांना थोडं थोडं माहिती होतं हे एक्सपेक्टेड एरियातलाच होता. पण ओव्हरऑल जर जिओग्राफीचा बघितला, पॉप्युलेशनवर 2-3 प्रश्न मागच्या काही दिवसात आलेले नव्हते, ते प्रश्न एमपीसीनं सगळे या ठिकाणी विचारून टाकलेला आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर फॉल्स स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये आपण थोडासा त्या प्रश्नासारखा आहे जो आधी आपण टॉपिक ऑफ कॅन्सरचा बघितला होता. ओव्हरऑल मॅपिंग जे जनरल आपल्या इंडियाच्या मॅपचं म्हणा, त्याच्यावरचे 1-2 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. मान्सूनचा तसा तर बऱ्यापैकी लोकांना तो इझी गेला असेल. टेम्परेचर, आता हा पण जो आहे मला असं वाटतं एकदम बेसिक एनसीईआरटी मधून सुटणारा प्रश्न होता, त्याच्यामध्ये फार जास्त काही नव्हतं. आता इथे थोडंसं अजून हा पण सुटण्यासारखा. जिओग्राफी ओव्हरऑल मी जे सांगतोय ना, मला असं वाटतं अगेन एनसीईआरटी मधला अगेन हा आपण मागच्या कालच्या करंट मंत्राच्या डिस्कशन मध्ये कव्हर केला होता. 3 इकडच्या आणि 3 तिकडच्या पाकिस्तानच्या, तर ते आपण काल डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर जे इथं बघितलं तर लिंग गुणोत्तर एक्सपेक्टेड कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी फुल टॉस, राज्यसेवा मेन्स ज्यांनी दिल्या त्यांच्यासाठी फुल टॉस होता. कदाचित युपीसीच्या विद्यार्थ्यांना तेवढा अॅक्युरेटली पेपरमध्ये सोडवता आला नसेल जे इकडे आले त्यांना. हा थोडासा रॅन्डम. मी जे तुम्हाला नेहमी सांगतो की एन्व्हायरमेंटमध्ये 4 पैकी 5 मार्क पक्के असतात, पण एक क्वेश्चन थोडा ट्रिकी असतो. त्यातला हा एक क्वेश्चन होता की जोडाचा ट्रिकी त्या ठिकाणी. आता पण एलसीएमचा वापर करून तुम्हाला तिथे उत्तरापर्यंत जाता आलं असतं. इथं अगेन बेसिक गोष्टीवरच होता. आणि इथं बघा कॉमन सेन्सचा मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतो की कॉमन सेन्स जो आहे अप्रोच आपला, त्यानं कसे प्रश्न सोडवता येतात ते डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. इथे एक्सपेक्टेड होतं कुठले कुठले युपीसीला ऍक्च्युअली त्यांनी तसे विचारलेले आहेत. इफेक्ट्स ऑफ पोल्युटंट अगेन एन्व्हायरमेंट मधला इझी प्रश्न, बेसिक प्रश्न. त्यानंतर जर इथं आपण बघितलं तर नॅशनल एनएपीसीसी 2008 ची होते, यस एनएपीसीसी, तर त्याच्यामधून आपल्याला एक्सपेक्टेड होता. आम्ही इंटरव्ह्यू मध्ये विचारलेले प्रश्न होते. ऍग्रिकल्चर जेव्हा इंटरव्ह्यू घेतले त्याच्यामधले ते 8 मिशन आणि तो कुठला प्लॅन वगैरे त्याचे डिटेलमध्ये विचारलं, तसा हा पण सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आपल्याला बघता येईल. त्यानंतर जर आपण बघितलं आयसीडीएसचा प्रश्न अगेन थोडासा इझी आणि टोटल अर्बन पॉप्युलेशन थोडासा वेगळा, म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न जास्त विचारले नव्हते. पॉप्युलेशनवरचा हा थोडासा वेगळा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. पॉप्युलेशन पर्सेंटेज ऑफ टोटल ग्लोबल पॉप्युलेशन फुल टॉस इझी प्रश्न. त्यानंतर जर आपण बघितलं नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, मी खूप वेळा सांगितलं होतं, याचं डॉक्युमेंट आपल्या टेलिग्रामवर पण मी शेअर केलं होतं की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 इतकी फेमस आहे, म्हणजे तुम्ही आयोगाचे एमपीसीचे कोणतेही पीवायक्यू काढा, प्रिलिम्स असेल मेन्स असेल, याच्यावर कायम प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले होते. त्यानंतर जर आपण बघितलं ठीक आहे लँड सेलिंगवर, लँड रिफॉर्मवर कायम प्रश्न बघायला मिळालेला आहे. त्यातलाच एक भाग म्हणून लँड रिफॉर्मवर हा पण प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स अगेन थोडा इझी कॅटेगरी मधला. 20 पॉईंट प्रोग्राम एवढा. हा थोडंसं इकॉनॉमीमध्ये जे स्कॉलर्स आणि थिंकर्सचे हे यावेळेसचे दोन्ही प्रश्न होते, त्या मानानं मागच्या वर्षी पण 2-3 प्रश्न होते. अर्थात थिंकर्स कॉमन आहे, मागच्या पेपरमध्ये याच्यामध्ये फार जास्त फरक नाही, ते अवघडच होते, यावर्षी अवघडच आहेत. ट्रिकल डाऊन थिअरीवरचा प्रश्न अगेन थोडासा युपीएससीच्या विद्यार्थ्यांना इथं ऍडव्हान्टेज होऊ शकतो, ज्यांनी डिटेलमध्ये केलेला आहे. बघा परत थिंकरचा प्रश्न इकॉनॉमी मधला. फूड सिक्युरिटी बिल अगेन रिपीटेड, याच्यावर आयोगाने एमपीएससीनं पीवायक्यू खूप वेळा विचारून झालेले आहेतच, आपण बघितलेलं आहे. इंडियाज पॉप्युलेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा थोडासा बाउन्सर त्या ठिकाणी होता, एवढं 2020चं कोणी एक्सपेक्टेड केलेलं नव्हतं. हा करंट मध्ये घ्या किंवा तुम्ही इकॉनॉमी मध्ये घ्या. अगेन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, मी तुम्हाला इकॉनॉमी मधले 3 एरिया सांगितले होते, 5 इयर प्लॅन सांगितला होता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट सांगितलं होतं, आणि पॉवर्टी त्याच्या कमिटी. पॉवर्टी कमिटीवर प्रश्न आलेला नाहीये, 5 इयर प्लॅनवर प्रश्न आलेला नाही, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर प्रश्न आलेला. 3 एरिया जी युपीसी कडून एमपीसी कडे शिफ्ट होतात त्यांसाठी मी सांगितलेले होते. आता हा प्रश्न आहे थोडासा काय म्हणता त्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे. बाकी हे आपल्याला थोडंसं ज्यांनी युपीएससीची तयारी केली आहे त्यांना मला असं वाटतं हा फुलटॉस होता, फार जास्त अवघड कॅटेगरीतला प्रश्न होता. इथे अगेन बेसिकवर विचारलेला प्रश्न. सायन्समध्ये आता हा पण एक थोडासा अवघड, ज्यांनी फक्त एमपीएससीची तयारी केली आहे त्यांसाठी थोडासा अवघड जाणारा. आता इथे पण स्क्लिरॉइडचा थोडासा डिफिकल्ट म्हणता येईल हा प्रश्न, की बऱ्यापैकी लोकांना हा जमलेला नसेल. त्यानंतर जर आपण बघितलं स्पायरोगायरा अल्गी वगैरे ते तर आहे. आता इथं प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोड मला असं वाटतं हा पण एक डिफिकल्ट प्रश्न आहे, म्हणजे सायन्समध्ये थोडी डिफिकल्टी त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. एपीसीएस वगैरे आता जे डॉक्टर आहेत त्यांसाठी फुल टॉस आहे, पण नॉन मेडिकोसाठी कदाचित हा अवघड जाऊ शकतो.
NSAID नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, अँटीपायरेटिक अँड अनाल्जेसिक, हे मी खूप वेळा इव्हन मंथनमध्ये रोज रात्री युट्यूबला 10-10 वाजता जेव्हा आपण भेटतो तेव्हा बऱ्याच वेळेला याच्यावर डिस्कशन पण आपलं झालेलं आहे. तर त्याच्या आता डॉक्टरांसाठी ऍक्च्युली ते खूप सोपे असतात. मागच्या वेळेसचा जो प्रश्न होता एक पॉपी सीडचा, सेम त्या पद्धतीने ह्या वर्षी पण प्रश्न रिपीट झाला. हा एरिया ऍज इट इज झालेला एक्सपेक्टेड प्रश्न आपल्याला म्हणता येऊ शकत होतं ज्यांनी मागच्या वेळेस तयार केले. ह्युमन जिनोम प्रोजेक्टवर यांनी मेन्सवर प्रश्न विचारले होते, कारण GS4 मध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी पार्ट होता त्याच्यावर, पण प्रिलिम्सला याच्यावर प्रश्न विचारलेले नव्हते. तो एक एरिया नवीन त्या ठिकाणी ऍड झालेला आपल्याला बघायला मिळतो. MGCLA हा कॉमन आहे सायन्समध्ये, रेग्युलरली असे प्रश्न विचारलेत. ऊल प्रोडक्शन थोडासा आउट ऑफ बॉक्स एरिया चेंज करणारा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. अनल्जेसिक आणि अँटीपायरेटिक, आता हे सगळ्यांना डोलोच्या नंतर जे याच्यामध्ये झालं की कोविडच्या नंतर डोलो लोकांच्या घरात चॉकलेट गोळ्यांसारखी असते आणि लोक सगळे सरळ सरळ डोलो घेतात, त्यामुळे तो एक होता. इथे अगेन एक्सपेक्टेड एरिया मधला प्रश्न होता. इथे मात्र मागच्या वेळेस परत आपण बघितलं ड्युटोरियमवर प्रश्न होता, यावेळेस पण ड्युटोरियम आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. तो एरिया मला वाटतं चेंज झालेला नाहीये. नॉन रिन्युएबल कार्बन फॉर्म कॉमन सेन्सचा प्रश्न होता की तुम्हाला हा कॉमन सेन्सनं सोडवता आला असता. फर्स्ट लोक अदालत अगेन थोडा ऑड प्रश्न, ऑड आणि थोडा डेप्थ मधला प्रश्न आहे. इथे मात्र अभ्यास किंवा थोडंसं तुम्हाला कॉमन सेन्सचा वापर केला तरच उत्तरापर्यंत जात होतं. पित्त बिसितरामाया चेअरमन ऑफ द कमिटी, कॉमन अगेन मला वाटतं आपण जो 75 फॅक्ट हा जो एक व्हिडिओ मी युट्यूबला टाकलेला आहे त्यातून 2 ते 3 प्रश्न ऍज इट इज कडत. आणि तुम्हाला त्यावेळेस पण म्हणलं होतं गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे, 75 वर्ष झालेत. UPSCला प्रश्न आले होते, MPSCला येऊ शकतात, इथं पण आलेत. जे कंबाईनची तयारी करतात त्यांनी कंबाईनसाठी पण बघा, इथून पुढच्या येणाऱ्या कंबाईनच्या मेन्स असतील त्याच्यावर कायम त्याच्यावर प्रश्न येतील. बेसिक गोष्टी सगळ्या कव्हर झाल्या. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट, आता हा ज्यांनी राज्यसेवा मेन्स दिलेली आहे हे पुढचे 2-3 प्रश्न आहेत ना त्यांसाठी फुलटॉस होते. हे जे इयर आहेत सगळे राज्यसेवा मेन्स दिलेल्या पोरांसाठी एकदम फुलटॉस होते. कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली अगेन कॉमन, हा पण मी त्या 75 फॅक्ट मध्ये घेतलेला प्रश्न होता. त्यानंतर हा पण त्याच्यामध्ये होता 75 फॅक्ट 75 इयर त्याच्यात प्रश्न होता. इव्हन मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम हा थोडासा डिफिकल्ट म्हणता येईल, डिफिकल्ट कॅटेगरी मधला प्रश्न आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्रेसिडेंटच्या बाबतीमध्ये रेग्युलर पॉलिटी मधला प्रश्न, पॉलिटी पण ऍज इट इज मला असं वाटतं फार जास्त फरक पॉलिटीमध्ये पण बघायला मिळालेला नाही आपल्याला. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळेल की हा पण प्रश्न कमिटीवरचा युजली मेन्समध्ये जास्त विचारतात. व्हाईस प्रेसिडेंटवरचा एक्सपेक्टेड होता व्हाईस प्रेसिडेंटच्या, आणि आपण हा CM करंट मंत्रामध्ये सप्टेंबरच्या मंथमध्ये डिटेलमध्ये दिलेला आहे. ज्यांनी वाचलं होतं त्यांना कदाचित हा लगेच आला असेल. त्यानंतर जर आपण बघितलं भगवान बिरसा मुंडा लिंकिंग, थोडासा परत ऑड कडे गेलेला प्रश्न हा आहे. रेग्युलर जे एक्सपेक्टेड होते मालदीव मधल्या एक्सपेक्टेड असते, मागच्या 1-2 वर्षात पण त्यांनी करंट मध्ये अशी फॅक्ट त्या ठिकाणी विचारले. इंडस वॉटर ट्रीटी मी कालच CMचं जे काय आपण रॅपिड 100 घेतलं त्यात ही डिस्कस केली होती. 2 प्रश्न ऍज इट इज तिथूनच होत होते. इंडियन बजेट प्रोसेस कॉमन सेन्स, कॉमन आणि एकदम सोपा प्रश्न त्या ठिकाणी होता. मारुती चित्तमपल्ली, मी तुम्हाला काल काय म्हटलं होतं, ही व्यक्ती खूप चर्चेमध्ये आहे, यांच्यावर प्रश्न येईल, 100% प्रश्न त्याच्यावर आलेला आपला बघायला मिळाला. आमतो पण 100 मध्ये कालचं जे 100 मी डिस्कस केलं होतं त्यात आपण हा डिस्कस केलेला होता. चकवा चांदन हे पुस्तक मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यानंतर जर आपण बघितलं मागच्या वेळेस पण असा एक प्रकारचा प्रश्न आपल्याला बघायला मिळाला होता. तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं कॉमन सेन्सनं कशा पद्धतीने गोष्टी करता येऊ शकतात. बजेटवर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड असतो, यावेळेस महाराष्ट्राच्या बजेटवर न येता इंडियाच्या बजेटवर आला. मागच्या वेळेस महाराष्ट्राच्या बजेटवर प्रश्न त्या ठिकाणी बघत होता. हे पण न्यूजमध्ये होतं, करंट मंत्रा CM मध्ये आपण त्याच्याबद्दल दिलेलंच होतं. भूषण गवई यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं काल पण, आपण जेव्हा 100 करंटचा घेतला त्यात पण होता आणि डिटेलमध्ये येणं एक्सपेक्टेड होता. हा एक्सपेक्टेड प्रश्न होता. नॅशनल गर्ल चाइल्ड डे हा तेवढासा एक्सपेक्टेड प्रश्न होता. इथे मात्र कायम एक्सपेक्टेड प्रश्न असतो आणि तो आलेला होता आणि मला वाटतं आपण पण हा घेतलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण, आणि परत तुम्हाला जर मी सांगितलं तर इथं डिस्कस करत नाही मी, LCM रिव्हर्स LCM ज्याला काही येत नाही त्याला पण हा प्रश्न सोडवता येतो. इथं परत मला असं वाटतं कॉमन सेन्सच्या गोष्टींना उत्तरापर्यंत जाता येऊ शकला असता आपल्याला. मोफत वस्तू मिळाली असा डिटेलमध्ये अभ्यासाची गरज नाही. हा एरिया थोडासा शिफ्ट. अक्षय अन्न योजनेबद्दल जा, 6 नॅशनल वॉटर अवॉर्ड्स. आता इथे पण जर आपण बघितलं तर ज्यांनी अप्रोच वापरला त्यांचं बरोबर आहे, ज्यांनी ओव्हर थिंकिंग केली त्यांना तिथं ग्लोबल पीस इंडेक्स, डोकं शांत, आईसलँड, किती वेळा सांगितलं मी, हे किती व्हिडिओमध्ये सांगितलं, करंट मंत्रामध्ये दिलेलं आहे, आपण हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे करंट मंत्राच्या बॅचमध्ये ऍक्च्युली. त्यानंतर गुकेश डी यांच्यावर एक्सपेक्टेड होता, कारण त्यांनी ज्या पद्धतीने अचिव्हमेंट केलेली आहे
तर त्या पद्धतीनं तुम्हाला डिटेलमध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल त्याच्यावर एमपीसी मेड सिम्पल किंवा एमपीसी एक्झाम मंत्रा हे युट्यूब चॅनल तुम्ही इथं लिंक करू शकता. आणि मेन्ससाठी आपण जे काय एक डिटेलमध्ये बॅच घेऊन येतोय, क्रॅश कोर्स असेल, मेन्सची टेस्ट सिरीज असेल किंवा मेंटरशिप असेल, आणि ऑप्शनलसाठी पर्टिक्युलरली आपल्याकडे अँथ्रोपॉलॉजी, सोशॉलॉजी, पीएसआयआर आणि जिओग्राफीसाठी आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. वाटतं बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण परत एकदा सीसॅटचे पेपर झाल्यानंतर प्राथमिक निरीक्षणाच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा करू. त्यावेळेस आपले एक्सपर्ट जे आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन एक डिटेलमध्ये आपल्याला चर्चा करता येईल. परत तुम्हाला मी ते सांगेल, आता थोडं शांततेनं सीसॅटचा पेपर सोडवा. सीसॅटच्या पेपरमध्ये गेल्या एक गोष्ट पहिले करा की थोडासा एकदा पेपर स्कॅन करून बघा, कशा पद्धतीने विचारला, काय विचारला. कदाचित काय होऊ शकतं की थोडे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात, पर्टिक्युलर लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्समध्ये. बाकी कॉम्प्रेन्शन मध्ये फरक पडणार नाही. डिसिजन मेकिंग तो व्हिडिओ आहे, तो पण एकदा बघून घ्या 10 मिनिटाचा. बाकी तुम्हाला तेच म्हणेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीसी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीसी मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.